विठ्ठल बिरदेवाचा पुजारी आहे. आणि विठ्ठल देव कसा आला इथं, ते कर्नाटकमध्ये एक खोलागिरी म्हणून गाव होतं. ते खोलागिरी गावात त्या गडावर तप केलं बिरदेवानं. आणि तप केल्यानंतर पंढरपूरचा पांडुरंगाची आणि दुसऱ्या देवाची भेट झाली. ब्रिटिशच्या काळात वाघदेव महाराजांच्या हातचं वावऱ्या, देवळ, दरोज वरलं सगळं कार्यक्रम, सगळे देवळं होऊन जळातली देवळं सुद्धा त्यांनी सगळं सहकार्य करून त्यांच्या हस्ते सगळं झालेलं आहे कार्यक्रम. आत्ता सध्याला 45 ते 50 कोटीचं काम आहे. जुन्या वावऱ्या आहेत त्या, खाली फरशीचं काम केलेलं आहे, मंडप आहे. इथं गजी होतेत, भाकणूक होती 2 टायमाला वेळा नदीत. आणि इथं वर्षातून 5 कार्यक्रम असते. एक कार्यक्रम असतो महाशिवरात्रीला, आणि दुसरा कार्यक्रम असतो पाडव्याला, गुढीपाडव्याला. इथं देव ह्यो नवसाला पावतो. लय भाविक इथं देणग्या लाखानं 2 लाखानं येते त्या. हे सगळ्याला प्रसिद्ध झालेलं आहे. आणि 16 जिल्ह्यातनं भाविक येतात. विजापूर, मंगळवेढा, परतनं पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातनं सगळी माणसं लोक येते. ती महाबळेश्वरवरनं बी येते. ती नारायण विठोबा हिरवे, मुक्काम कुरोली सिद्धेश्वर, तालुका खटाव, जिल्हा सातारा. विठ्ठल बिरदेवाचा पुजारी आहे. आणि विठ्ठल देव कसा आला इथं, ते कर्नाटकमध्ये एक खोलागिरी म्हणून गाव होतं. ते खोलागिरी गावात त्या गडावर तप केलं बिरदेवानं. आणि तप केल्यानंतर पंढरपूरचा पांडुरंगाची आणि दुसऱ्या देवाची भेट झाली. ती पांडुरंगाला तिथे लावला वटुवाहनासाठी, म्हणून त्या देवाची जोड झाली. विठ्ठल बिरदेव असं नाव निर्माण झालं. आणि तिथून पुन्हा हे इथं कुरवली गावात आले. वाघदेव महाराजांनी हे निर्माण केलेलं आहे मंदिर. आणि तिथे ह्या मूर्ती स्थापना वाघदेव महाराजांच्या हस्ते झाली, विठ्ठल आणि बिरदेव. आणि त्याच्यानंतर पुन्हा मूळ पुजारी कोकरे असताना त्या कोकऱ्याच्या ह्याच्यावर हिरव्याची आणि कोकऱ्याचा संबंध झाला. ते कोकऱ्याची मुलगी हिरव्याला दिली. त्या हिरवे ह्या नावावर लिकीला अंधार म्हणून विठ्ठल बिरदेव हा देव दिला. आणि म्हणून हिरव्याला पुजारीची विठ्ठल बिरदेवाची आली. त्याच्यानंतर पुन्हा मग ही चालू नवस केला की ते देव पावतचा. आणखी काय कोणाला काय म्हणलं, काय सांगितलं देवाला काम, तर ती देव करीत होता. नवसाला पावते अजूनपर्यंत चालूच आहे त्याच्यात सारखं. मूळचा कोकरे पुजारी आहे. आणि त्याच्यानंतर हिरव्याचा आणि ती हिरव्याचा आणि कोकऱ्याचा संबंध, जे लग्न झालं त्या मुलीशी. आणि मूळचं आडनाव जिरकर आहे. आणि ही नागोबापासून पुजारीचं आल्यानंतर हिरव्या आडनाव पडले. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग ही पुजारीची सगळी चालू झाली. वाघदेवाने हे बांधलेलं आहे मंदिर. ते बी नवसानं असंच बांधलेलं आहे. मुंबईला ते गेले होते केळकरापाशी. आणि केळकरापाशी गेल्यानंतर केळकराला त्यांनी सांगितलं, मूल नसतं त्याला मुलगा होईल म्हणून सांगितलं. की मुलगा झाला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या नवसानं पुन्हा ही मंदिराचं बांधकाम केलं.
पहिले मूळ सुरुवातीला किती 1200 रुपये दिलेले होते. त्याच्यानंतर पुन्हा मग बाकीच्या काय भक्तांनी पैसे दिलेले आहेत. वरचेवर वर्गण दिलेले आहे. आणि मूळचं वाघदेव महाराजांनी ते काम केलं. पुरा आवारात 1.25 एकराचा आवार आहे तो. 1 एकर ते 1.25 एकर जागा आहे सगळी. आणि दगडी इमारत आहे सगळी. दगडाची जी इमारत बांधलेली आहे वाघदेव महाराजांच्या हस्ते. जवळजवळ ती 100-125 वर्षाचे मोहर झाले बांधकाम. डिकमाळे बांधलेले आहेत. त्या डिकमाळे जवळजवळ 30-33 आहेत त्या. आणि दगडी डिकमाळे सगळे आहेत. यात्रेच्या वेळेला जे मानकरी येणार ते आपापल्या पौळीच्या समोरची डिकमाळ पाजळणार, पेटवणार, उजेड करणार तिथं. असाच त्या अजूनपर्यंत चाललंय. नियमच आहे तसा. 500 ते 1000 कोटीचं बांधकाम आहे ते असले दगडी बांधकाम दुनियातलं हे तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही. आणि असं बांधकाम कुठंच नाही आहे. ते सिद्धेश्वर कोरोलेलाच विठोबा बिरोबा मंदिर एवढंच बघायला मिळेल जगामध्ये. एवढंच एकच मंदिर आहे, दुसरं कुठं नाही. ती 1.25 एकराचा आहे आवार तो. आणि दगडी आहे संपूर्ण. की काय त्यात दुसरं काय नाही, माती नाही, फिती नाही, काय नाही, संपूर्ण दगडीच आहे. दगडी इमारतच आहे सगळी. आणि ज्या त्या मानकऱ्याला ती वाटून दिलेला आहे आवार. खोकरे, बरकडे, येडगे, राजगे अशाही त्यांना ज्याची त्याच्या जागा, ती मानाची जागा दिलेली आहे. आणि त्या जागेवरती तिकमाळे पाजळतात. एक विठोबा बिरोबाची जमीन 40-45 ते 100 एकर आहे. आणि त्या जमिनीमध्ये हा आवार बांधलेला आहे वाघदेव महाराजांनी. हां, आमच्या वडिलांनी देवाचा प्रपंच वाढवला. विठोबा सखाराम हिरवे यांनी मूळ सुरुवातीला भांड्याचा प्रपंच केला. भांडी नव्हती अगोदर अजिबात सुद्धा तिथं. त्यांनी काय केलं तर पितळेचं हांडं जवळजवळ 20 ते 25 तयार केलं. वाघदेवाने हे बांधलेलं आहे मंदिर. ते बी नवसानं असंच बांधलेलं आहे. मुंबईला ते गेले होते केळकरापाशी. आणि केळकरापाशी गेल्यानंतर केळकराला त्यांनी सांगितलं, मूल नसतं त्याला मुलगा होईल म्हणून सांगितलं. की मुलगा झाला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या नवसानं पुन्हा ही मंदिराचं बांधकाम केलं. पहिले मूळ सुरुवातीला किती 1200 रुपये दिलेले होते. त्याच्यानंतर पुन्हा मग बाकीच्या काय भक्तांनी पैसे दिलेले आहेत. वरचेवर वर्गण दिलेले आहे. आणि मूळचं वाघदेव महाराजांनी ते काम केलं. पुरा आवारात 1.25 एकराचा आवार आहे तो. 1 एकर ते 1.25 एकर जागा आहे सगळी. आणि दगडी इमारत आहे सगळी. दगडाची जी इमारत बांधलेली आहे वाघदेव महाराजांच्या हस्ते. जवळजवळ ती 100-125 वर्षाचे मोहर झाले बांधकाम. डिकमाळे बांधलेले आहेत. त्या डिकमाळे जवळजवळ 30-33 आहेत त्या. आणि दगडी डिकमाळे सगळे आहेत. यात्रेच्या वेळेला जे मानकरी येणार ते आपापल्या पौळीच्या समोरची डिकमाळ पाजळणार, पेटवणार, उजेड करणार तिथं. असाच त्या अजूनपर्यंत चाललंय. नियमच आहे तसा. 500 ते 1000 कोटीचं बांधकाम आहे ते असले दगडी बांधकाम दुनियातलं हे तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही. आणि असं बांधकाम कुठंच नाही आहे. ते सिद्धेश्वर कोरोलेलाच विठोबा बिरोबा मंदिर एवढंच बघायला मिळेल. 1.25 एकराचा आहे आवार तो. आणि दगडी आहे संपूर्ण. की काय त्यात दुसरं काय नाही, माती नाही, फिती नाही, काय नाही, संपूर्ण दगडीच आहे. दगडी इमारतच आहे सगळी. आणि ज्या त्या मानकऱ्याला ती वाटून दिलेला आहे आवार. खोकरे, बरकडे, येडगे, राजगे
अशाही त्यांना ज्याची त्याच्या त्याचा जागा ती मानाची जागा दिलेली आहे आणि त्या जागेवरती तिकमाळे पाजळतात. नामदेव लक्ष्मण हिरवे, कुरवली, सिद्धेश्वर, तालुका खटाव, जिल्हा सातारा. इथं वर्षातून 5 कार्यक्रम असते. एक कार्यक्रम असतो महाशिवरात्रीला आणि दुसरा कार्यक्रम असतो पाडव्याला, गुढीपाडव्याला, आणि तिसरा कार्यक्रम असतो श्रावण पौर्णिमेला, आणि चौथा कार्यक्रम असतो दसऱ्याला, आणि शेवटचा कार्यक्रम असतो मार्गशीर्ष महिन्यात नागोबाची पौर्णिमा. इथं 5 कार्यक्रम होतेच. इथं देव ह्यो नवसाला पावतो. लय भाविक इथं देणग्या लाखानं 2 लाखानं येते. त्या हे सगळ्याला प्रसिद्ध झालेलं आहे. आणि 16 जिल्ह्यातनं भाविक येतात. विजापूर, मंगळवेढा, परतनं पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातनं सगळी माणसं लोक येते. ती महाबळेश्वरवरनं बी येते. ती पहाटे 5 वाजता पाणी घालते लोक. सकाळी 6 वाजता आरती होती दिवस उगवायला, आणि परतनं नंतर 7च्या नंतर माणसं भाविक येते ते कवर लावायला. ते कुणाला मूल नाही, कुणाला काय बाबा घरात परिस्थिती आहे ह्याच्यासाठी लोक भाविक कवर लावते. ते देव नवसाला जास्त पावतो. 6 वाजता आरती अंकी होती. भाविक इथं येणाऱ्या भाविकाला उपाशी ठेवत नाही. ती पुजारी लोक सगळ्याला जेवण देते. ती मुक्कामला असली की. इथं दसरे टायमाला भाविक येते. ते 6वा महिना चाकरी करायला. बाबा माझं काम होऊ दे, मी 6वा महिना चाकरी करीन. महाशिवरात्रीला 7 दिवस येते ती चाकरीला. ती बी अशीच कामानिमित्तच येते. ती बाबा माझं अमकं होऊ दे, तमकं होऊ दे, बाबा मला मूल नाही, माझं असं होतं आहे तसं होतं आहे. त्याच्याबद्दल दसरे टायमाला बी चाकरीला असते ती माणसं. 60 एकर जमीन देवस्थानला हिरवे पुजाऱ्यांनी ट्रस्टीला लिहून दिलेली आहे. इथं महाशिवरात्री एकादश होऊन बार्शीला पालखी येते. ती इथं 8 दिवस कार्यक्रम गजाचा दररोज संध्याकाळी असतो. ववीचा कार्यक्रम असतो. चालते. आणि बाहेरची गजी यात्रेला 40 ते 45 गावं येते. ती दोंडराम कृष्ण हिरवे, सिद्धेश्वर कुरवले, विठोबा बिरोबाचं पुजारी. तेव्हाची विठोबा बिरोबाची महाशिवरात्री एकादश 7वीला परड्या, आता 8वीला बकरी, छबिना. पालखी जळाला 1ला हलती. बाकणू किल्ला येरळच्या काटाला 7 जणी बहिणीच्या मेळ्याजवळ, आणि तिथं बाकुणगीचा कार्यक्रम 2च्या टायमिंगला होतो. सकाळी 8 ते 11 पुजारीची मुलं पाट 4ला उठतेत, घडं घेतेत आणि येरळाला पाण्याला जातेत. येरळच्या देवासनी 7 जणीला मसोबा मावलाया नरसोबाला पाणी घालतेत. हळद कुकू वाहून घडं भरून वर निघून येतात. वर आल्यानंतर झाडलोट करून विठोबा बिरोबाला
आंघोळ घालतात. पुण्यात सगळ्या देवासनी आंघोळ घालून, तात्यासाहेबाला आंघोळ घालून, नागोबाला आंघोळ घालून, मक्कोबाईला आंघोळ घालून मग गंध उगाळते. ती गंध उगाळला की सगळ्या देवासनी गंध लावतात. गंध लावल्याच्यानंतर भंडारा लावतात. भंडारा लावल्यानंतर बेल फुलं आणतात, देवाला घालतात. पूजा चांगल्या तऱ्हेनं फुलाची बेलाची करतेत. पुण्यात झाड घालते, झाडेला फुलं चांगले हारासारखी करतेत. आणि पुण्या काय ताल ढोल बाहेर घेतेत. आणि पुण्या ऊद धूप घालतेत. आणि इंजना दुपारती शंख ढोल चालू झाल्यानंतर ती मग दुपारती झाल्यानंतर मग आरती उचलायची. मग देवाचं नाव घेऊन चांग भलं शिवहर हरा चांग भलं, माळचारी चांग भलं, तात्यासाहेबाचं चांग भलं असं करीत देवाला फिरवते ती आरती. ततून पुण्या फिरल्यानंतर पुण्यात ठेवायची, पाया पडणार. पुण्या विठोबा बिरोबाची कुत्री आहे ती दुपारती चालू झाली की केवाळ करते ती. आणि आज गजोर चांगल्या पत्तराने करते ती. त्यातून पुढं पुणे मग पात्रुटाची पानं आणणार. पानं आणल्यानंतर कवल जोडणार. ती पानं आणायची आणि ती पात्रुट लावायची. मग इजापूरचे भाग भक्त येतात, त्यांचं कवल प्रसाद लावायचं. पंढरपुराकडली माणसं येते, त्यांचं कवल लावायचं. मान तालुक्यातली माणसं येते, त्याचं कवल लावायचं. इजापूर भागची माणसं येणार, त्यांचं कवल लावायचं. काय परत पण इकडं कराड सांगली भागातली माणसं येणारे, त्यांचं कवल प्रसाद लावायचं. वर्त वायदेश सगळं साताऱ्या पत्तर कवल माणसं येणारी भक्त, माझं भाविक भक्त येतं, ती सगळी येणार, त्यांचं कवल लावणार. काय आले गेलेले आड्याला पड्याले खटाव तालुक्यातली आहे ती, त्यांचं सुद्धा कवल लावणार. नंतर ज्याला मोल होत नाही ती देवाला येते. ते देवा मोल होईल का, त्याचा कवल उजवा सुटला तर मोल होणार, डावा सुटला तर देव नाही म्हणून सांगतो. मग एखादा भक्त काय म्हणतो, देवा पोहाला झालंच पाहिजे मोल. 500चे म्हणता 10,000चे सुद्धा ते म्हणतो, नवस बोलतो. काय पुण्या देवा माझं धडपड झालेली आहे, काय देवा माझं माणूस सुटतंय का नाही. माझं माणूस सुटलं तर गड्या तुला 2 कानाचं आणि 4 पायाचं मी कापेल, मला नवस बोलतोय तुला. मग त्यानं भक्तानं त्या बोलल्यानंतर ते पावतोय देव, ह्याला नवसाला पावतोय चांगला. अगदी नाही म्हणलं तर देवाला माणसं चांगली मोठी मोठी लोक येते. ती पोरं म्हणते ती आम्हाला शाळा शिकून नोकऱ्या मिलिटरीत लागली पाहिजे, फौजदार झाला पाहिजे, देशबी झाला पाहिजे, इन्स्पेक्टर झाला पाहिजे, अशी देव सेवलाला त्यांना देतोय. आणि दिल्यानंतर मग ते एक पोरं नाही म्हणलं तरी अगदी आली देवाला. नवस बोलते ते लाखाचा काही बोलते, ते काही 10,000चा, काही 20,000चा, काही 50,000चा, अशी भक्त नवस बोलतेत. आणि देव नवसाला चांगला पावतो विठोबा बिरोबा. काय कोण नवस बोलतो 10 नारळाचं तोरण बांधते, कोण 5 किलो नारळाचं तोरण बांधते, कोण 5 किलो पेढं वाटतंय, कोण 10 किलो वाटतंय, कोण 20 किलो पेढं वाटतंय. काय 5-5 किलो भंडारा उधाळते, ते 5-5 किलो भंडारा लावते. ते कोणी 20 किलो आणते, कोणी 25 किलो आणते देवाला भंडारा उधाळायला. खोबरं तसंच 2-2 किलो, 5-5 किलो, 10-10 किलो खोबरं उधाळते. ते पुण्या बकरीची लोकर छबिना निघाले की मग छबिन्याला ती बकरीचे लोकर, बेहुनाच्या शेंगा ही सगळे देवाला उधाळते. ती पाठ 4ला काय छबिना फिरून आला, जाग्यावर कोकरीच्या गाजावर गेला की देव तिथं गादीला बसला की तिथं भाकणुकीला सुरुवात होती. पाठ 5ला भाकणूक झाली की देव जाग्यावर येऊन बसतो. जाग्यावर येऊन बसल्यानंतर गजाचा कार्यक्रम चालू असतो. 1 रात 1 दिवस असतो.
सुरुवातीच्या काळात वाघदेव महाराजांच्या हातचं वावऱ्या देवळ दरुज वरले सगळे कार्यक्रम सगळे देवळं होऊन जळातली देवळं सुद्धा त्यांनी सगळं सहकार्य करून त्यांच्या हस्ते सगळं झालेलं आहे कार्यक्रम. देवाला 1.25 महिना चाकरी करतेत श्रावण महिन्यात. मग श्रावण महिन्यात चाकरी केल्यानंतर देवाला नवस बोलते ती मग कोणी 5,000 बोलतो, कोणी 10,000 बोलतो, कोणी 25,000 बोलतो, कोणी लाखाचं बोलतं. अशी भानगड आहे देवा. महिना चाकरी करून झाडलोट करून त्यांचे जेवण्या खाण्याची सगळी सोय व्यवस्थित असते. महाशिवरात्री 7वीला जत्रा असते. कोकरे पिंगळीचे कोकरे त्यांची मानाची काठी येते. नंतर नायकाची वाडी पडळकर त्यांची काठी येते. पुण्या देवाच्या पुढं जारगाची काठी असते. 16 पुजारी देवाचा आहेत. प्रत्येकाला 16 महिन्यातनं एक महिना देव येतो. त्यातून सेवा चांगल्या तऱ्हेने पुजारी करतेत. आलेल्या भक्ताची सोय चांगली करून पाठवतेत. बारशी दिवशी 16 पुजारी जातेत. पालखी सजवतेत. त्याच्यात मूर्ती बसवतेत. मूर्ती बसवल्यानंतर मग ढोल काय टाळ वाजंत्री ततून पालखी हलवून निघती. ततून गावातल्या पेठनं सिद्धेश्वर शंकराच्या मंदिराला जाती. तर भेट घेती ती शंकराची विठोबा बिरोबा. ततून दोघांची पालखी संगमान निघती ती डावी उजवीशी. मग ती अगदी वड्याच्या कडपतोळी अगदी सगळं संपूर्ण गाव झालं. नंतर ती शंकराची पालखी माघारी जाती. विठोबा बिरोबाची पालखी माळाला येते. शंकराचे बामण आणि भावबंदी देशमुख बामण उद्मी आणि तिथं गजे खेळतेत. आणि ती समान अगदी मानानं विठोबा बिरोबाला शंकर सगळी भाविक घालवीत येतात. मग विठोबा बिरोबाची पालखी निघून येते. ती माघारी शंकराचं देवळाला सिद्धेश्वरच्या देवळाला जाते. दसऱ्याला वर्षातनं दसऱ्याचा बी कार्यक्रम चांगला मोठा होतो. देव गावातनं येतो. गावातनं आल्यानंतर माळासनं 9 दिवस रातून ह्या छबीना गजोर असतो. काय ततून पालखी हलून जाते खाली येरळकाच्या काठाला. येरळाला गेली की आंघोळ सवळं करून देव पूजून देवाला भंडारा टाकून ततनं पालखी हलवून वरतं काठाला आणून बसवणार. काठाला आणल्यानंतर राम हरी पुजारी त्यांचा मान त्यांना दिलेला आहे. पूर्वीच्या 16 पुजाऱ्यांनी त्यांच्यावर 2 पाऊंड गजी खेळतेत. 2 पाऊंड झाल्यावर मग शिवकोळ्याला राम हरी पुजाऱ्याला उठवायचं, भंडारा टाकायचे आणि त्यांची शिवकोळ्या घ्यायची. शिवकोळ्या घेतल्यानंतर माझ हरीचं चांग भलं म्हणणार, येरळ थडीचं चांग भलं म्हणणार, तात्यासाहेबाचं चांग भलं म्हणणार आणि पुण्या भाकुंडकीला सुरुवात करणार. माझे नाव चंद्रकांत दादा हिरवे पुजारी. वाघदेव महाराजांनी 1926 साली हे ववरीचं काम म्हणजे 100 बाय 100 मीटर लांब 100 मीटर रुंद आणि ही जुन्या हेमाडपंथी ववरींचं काम केलेलं आहे. प्रत्येक ववरीच्या ठिकाणी एक डेकमाळी. आता एक डेकमाळी जर बांधायची झाली ना तर 10 लाख रुपये लागते. ते अशा जवळजवळ ते ठिकाणी 36 डेकमाळी बांधली आणि त्याच्यावरती जुनं जे प्लॅस्टर होतं ना ते आता रिपेरिंग केलं, दरवाजे बसवले. त्याला जवळजवळ आता का नाही एक 40 लाख रुपये का नाही इथं लोक वर्गणीतून आपण का नाही लोकवर्गणीतून का नाही जमा करून हे सगळं काम परत जुनं काम हे का नाही कधी मिळणार नाही. पहिले
पूर्वी इंजिनियर नसताना सुद्धा का नाही इतकं सुंदर आणि सुशोभित बांधलेलं आहे त्यांनी की आता इंजिनियरला सुद्धा ती जमणार नाही की अजिबात सुद्धा का नाही चुन्यात आणि गोळात त्यांनी बांधलेलं आहे. म्हणून आम्ही का नाही हे कामाचं परत नियोजन केलं आणि हे काम पूर्ण केलेलं आहे. आणि हे 100 बाय 100च्या ह्याच्यात का नाही पूर्ण दगडी फरशी आहे. त्या दगडी फरशी परत ही केली, काढली आणि परत रिपेरिंग करून का नाही परत रिटर्न बसवली. कारण ही असली दगडी फरशी का नाही परत कधीही कदापि मिळणार नाही. ही मानांच्या वावऱ्या ही विसापुरातले जरग यांच्या 6 गण वावऱ्या येत्या. त्याला जोडून लगेच यादगावच्या 6 वावऱ्या येत्या. यादगावच्या झाल्या की ह्याच्या वावऱ्या येत्या. तिकडं काशी कोपारड्याच्या त्यांच्या 6 गण आहेत. त्याला लागून बरकाड्यांच्या 6 गण आहेत. त्याला लागून परत 6 गण त्याला लागून का नाही देवकरांच्या 11 गण आहेत. पडळकरांचं 22 गण आहेत. पडळकर झाले की देवकरांचं परत तिथं नरोट्यांचं एक 10 गण आहे. ते परत त्यांचं गाडव्यांचे अशा सगळ्या 7 मानकरी कोकऱ्यांचे असे 7 मानकरी आहेत. त्या 7 मानकऱ्यांना का नाही ही सगळं का नाही श्री वाघदेव महाराजांनी ही प्रत्येकाला का नाही की वारा ऊन वारा पाऊस आल्यानंतर कुठं राहायची म्हणून त्यांनी फार पूर्वी म्हणजे 100-150 वर्षापूर्वी बांधलेलं जे बांधकामाने ही सगळ्याला का नाही डिवाईड केलेलं आहे. आणि त्याच्यात पाऊस वारा ही जर आलं का नाही तर त्याच्यामध्ये का नाही ती लोक यात्रेला येणारे कर्नाटक, आंध्रा, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान इकडून सगळी का नाही जी लोक का नाही भाविक लोक सगळी इकडे यात्रेला येतात. जवळ यात्रेला 2-2.5 ते 2 लाख माणसं पूर्ण का नाही असतात. हे मंडप आता पुणे जिल्ह्यातल्या पडळकर, बापू पडळकर, रावा पडळकर, महादू पडळकर ह्या तिघांनी जरा ही केलं म्हणजे मदत केली. ह्या मंडपला 10.5 लाख रुपयाचा का नाही हे काम केलेलं आहे. ह्या चौकटीचं डॉक्टर बळीराम बाबा गाडवे दडसवाडी यांनी ह्या चौकटीला 1 लाख रुपये दिलेलं आहे. हे चौकटीचं काम त्यांनी पूर्ण केलं. ही दगडी बांधकाम बिना इंजिनियरचं दगडी बांधकाम कुसमुडवरनं दगड आणून हे काम पूर्ण केलेलं आहे. त्यावेळेस ह्या कामाला जवळजवळ 27 लाख रुपये गेलं होतं. रावा सतू पडळकर यांनी 1,41,000 रुपये खर्चाने ही कमान केलेली आहे. मी पांडुरंग अण्णा हिरवे विठोबा बिरोबाचा पुजारी. हा मंडप दौंड कडले पडळकर यांनी बांधलेला आहे. हा घोडा पडळकर मंडळीने फंडातून आणलेला आहे. जयपूरवरनं 7,05,000 रुपयाचा हा घोडा आहे. बापू केसू हिरवे यांनी आपले काय ते ना बापूराव यशवंत पडळकर मिटके उल्हासनगर यांनी या देवाच्या पुढची फरशीचं काम केलेलं आहे. तात्यासाहेबाचा मंडप दौंडच्या पडळकरांनी हे सगळं काम केलेलं आहे. आणि इथल्या घोड्याचं काम सुद्धा पडळकरांनी केलेलं आहे. हे इथल्या लोकांनी पुजाऱ्यांनी नेमकं करून घेतलेलं आहे. आणि धजीचं काम हे नवसाचं आहे. तर हे नवसाच्या धजे किती लागतात त्याच्या देवाची धज देवळापासून तात्यासाहेब देवळापर्यंत 51 मीटर लागते. तर प्रत्येक भक्ताची कमीत कमी 100 ते 100 धज येते आणि नवसाला देव पावतो. आणि कवल प्रत्येक सोमवार सोडून प्रत्येक वारला लावला जातो.